हाऊ आर यू मॅम? बर. फाईन. तुम्ही कसे आहात? पाऊस आहे का तुमच्याकडे? हो मॅम, खूप आहे. तुमच्याकडे पण खूप आहे. सगळीकडे पडतो माझ्याकडे पाऊस हा. टीचर तुम्ही कुठे राहता? मी ठाणे जिल्हा. मुंबईच्याच येते. पण आमचा काय जिल्हा नाव? वेगळा येतो, ठाणे. मुंबईच्याच बाजूचा जिल्हा. टीचर आम्ही जळगाव जिल्ह्यात. हा तेच. तर तिकडे पण पाऊस आहे ना खूप? यस टीचर, खूप आहे. काल पण पडला, आज पण पडला. आज दुपारीच पडला. शाळा होती का? आमच्या इकडे तर Yes. रोज 1 तास 2 तास पडतोय. ब्रेक मध्ये आमच्याकडे तर पडला. टीचर, चालूच आहे आमच्या इकडे रोज कालपासून. पडत होता, पण आज नव्हता पडला. मॅम, आमच्या इकडे पण खूप पाऊस आहे. तुम्ही सगळे जळगाव जिल्ह्यातलेच आहेत ना? येस मॅम. नाही मॅम, मी सोलापूर जिल्ह्यातले आहे. हा, कोल्हापूर. यायला पाहिजे बघा, सोलापूरमध्ये सगळे देवस्थान आहेत चांगले चांगले. हो मॅम. बर. आपण काय शिकत होतो? तुमच्या एक्झाम वगैरे कधी आहेत सांगितलं का? फर्स्ट नो युनिट मॅम. टीचर, ऑगस्टच्या सेकंड आठवड्यात. मॅम आणखीन सांगितलं आम्हाला. टीचर, बरं, आपण ऑगस्टच्या आता सेकंड वीक मध्ये येणार आहेत. हा काय? अच्छा. आपण पटापट आता फर्स्ट लेसन आपलं काय राहिलं आता? टीचर, हम्म. तुम्ही सेमीला शिकवणार नाहीयेत का? काय काय? म्हणजे सेमी इंग्लिशच्या लेक्चरला तुम्ही नाही शिकवणार का मॅथ्स 1? नाही, आता नवीन टीचर ठेवल्यात ना त्यांनी. नवीन टीचर आहेत. तुम्ही सेमी टीचर आहे ना, मग मराठी मॅथ्स पार्ट 2 मीडियम. तुम्ही शिकवणार आहेत? मी मराठी मीडियम. मला मराठी मीडियम दिलंय आणि नवीन मॅडम इंग्लिश मीडियम. तुम्ही सगळे मराठी आहेत ना, मराठी मीडियम? हो मॅम, आम्ही सगळे मराठी मीडियमचेच आहोत. बर. आता आपण मॅथ्स 2 स्टार्ट करायचंय की हे एक गणित राहिलंय का शेवटचं आपलं? हो लास्ट वर्ड टीचर. प्रॉब्लेम मध्ये. हा मॅम, एक राहिलं होतं, तुम्ही बोलला उद्या सोडवू. बरं बरं, आपण बघूया. स्टार वाला आहे हे घेऊ आपण. दिस इज स्क्रीन. येस मॅम. मॅम, हे मी सॉल्व केलं. तर याच्यामध्ये अरे वा, मस्त. मॅम, हे एक्झाम्पल ना खूप इंटरेस्टिंग वाटलं मला. कसं केलं सांग बघू. टीचर, त्याच्यासाठी ना आपलं एक सूत्र आहे, अंतर छेद वेग. तर ते वापरून हे केलं, सॉल्व केलं. हा, पण मग आणि दुसरं समीकरण कसं तयार केलं? 2 समीकरण लागतील ना आपल्याला. येस टीचर, ते पहिलं बसचं आहे आणि दुसरं विमानाचं आहे ना. तर पहिले म्हणजे बसचं किमी आणि ते लिहून घेतलं आणि मग बरोबरला तास केलं आणि मग नंतर त्यांचा भागाकार वगैरे करून मग त्याचं आन्सर भेटलं. टीचर, मी स्टेप बाय स्टेप सांगू का की कसं केलं म्हणून? हा, पहिलं समीकरण काय मिळालं आणि दुसरं समीकरण फक्त सांग कसं काय मिळालं तुला. येस टीचर, सांगते हा. हॅलो गणित आपलं मॅम. काय आहे आपण बघूया. हा बोला. टीचर, माझा आवाज येतोय ना?
येतोय येतोय. तर टीचर आपण म्हणजे पहिलेपासून सांगू का फक्त तुम्ही जे समीकरण विचारलं तेच? फक्त समीकरण सांग मग मी सांगते बरोबर आहे तू काय चुकलंय ते. ठीक आहे? हो. पहिलं समीकरण काय मिळालं आणि टीचर पहिलं जे समीकरण आहे ना तर ते x बरोबर 1/60 प्लस y/700 बरोबर 5 हे आपलं पहिलं समीकरण भेटलं. हा आणि दुसरं आणि दुसरं समीकरण 35x प्लस 3y बरोबर 10,500 हे भेटलं. हा 35x ते तर तू आता जे सांगितलं त्याच समीकरणाला गुणाकार करून केलं असेल ना. तर जे तू सांगितलंस ना त्यालाच गुणाकार करून त्याच आपलं जे स्टँडर्ड फॉर्म आहे आपल्या इक्वेशनचा तो आला असेल हा माझ्या यस टीचर ते बघा तसंच मी केलं. हो ते एक समीकरण झालं टीचर एकच म्हणजे समीकरण झालं ना ते. हम्म तर बघा आपण बघूया कसं सोडवायचं आहे. 2 समीकरणं मिळाली पाहिजे आपल्याला ना. बघा पहिलं तर काय आहे आपण नीट व्यवस्थित केअरफुली एकदम रीड करायचंय काळजीपूर्वक वाचायचं आधी आपलं गणित. काय दिले बघा की विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. म्हणजे जे अंतर आहे ते किती एकूण किती अंतर त्याने प्रवास केलेला आहे? 19. एकूण किती अंतर प्रवास? हा बरोबर 1,900 1900 किलोमीटर. बरोबर प्रवास केला. हा आता त्यातला काही प्रवास आपण त्याने काय केलाय बसने केलेला आहे आणि काही प्रवास जो आहे तो विमानाने केलाय. म्हणजे काही अंतर त्याने बसने कापलं आणि काही अंतर विमानाने कापलं. ठीक आहे. तर एक्स आणि वाय आपण काय घ्यायचं माहितीये का? काय घेऊ शकतो एक्स आणि वाय आपण? त्यांनी आपल्याला प्रश्न असा विचारलाय शेवटी की विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला असं आपल्याला उत्तर प्रश्न आहे. याचं उत्तर शोधायचं. विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला म्हणजे विशालने बसने किती किलोमीटर अंतर कापलं है ना. मग आपण एक्स वाय काय घेऊ शकतो? एक्स आणि वाय काय घ्यायचं? बसने कापलेले अंतर आणि बरोबर विमानाने कापलेले बसने अंतर. केलेला प्रवास x मानू आणि विमानाने केलेला प्रवास हा. y मानू. बरोबर. आता ते आपला एक्स आणि वाय आपण मानायचं आहे की विशालने बसने केलेला प्रवास एक्स मानायचा. एक्स किलोमीटर मध्ये दिले ना केलेला प्रवास एक्स किलोमीटर मानू. किमी लिहितो इथे मराठीमध्ये किमी मानू है ना. आणि त्याने विमानाने केलेला जो प्रवास आहे तो वाय किलोमीटर मान. ठीक आहे. आता आपल्याला एक्स आणि वाय मिळाले काय आहेत ते. ठीक आहे. आता आपल्याला एक एक अटी बघायच्या आणि त्यावरून समीकरण तयार करायचे. सगळ्यात पहिली अट याच्यातच आहे बघा या विधानातच पहिली अट आहे की दोन्ही मिळून म्हणजे विमानाने आणि बसने मिळून त्याने जो एकूण किलोमीटर जो प्रवास केलाय तो 1900 किलोमीटर आहे. मग कसं समीकरण बनेल? पहिलं म्हणजे बसने कापलेलं अंतर आणि विमानाने कापलेला एकूण अंतर जे आहे मिळून ते 1900. आता बसने कापलेलं अंतर एक्स आहे आणि विमानाने कापलेलं अंतर वाय आहे आणि तो एकूण जो एक्स आणि वाय मिळून जो प्रवास आहे तो किती आहे? 1900. पहिलं समीकरण कसं बनेल? पहिलं समीकरण एकूण प्रवास जो आहे तो एक्स बसने केलेला प्रवास एक्स किलोमीटर आहे विमानाने केलेला प्रवास वाय किलोमीटर आहे. मग दोन्ही मिळून एकूण किती किलोमीटर प्रवास केलाय? दोन्ही मिळून किती किलोमीटर प्रवास केलाय? 1,900 किलोमीटर. मग समीकरण कसं बनेल? समीकरण कसं बनेल?
दोन्ही मिळून 1900. मग दोन्ही मिळून म्हणजे एक्स आणि वाय मिळून ना. एक्स किलोमीटर हा बसने केलेला प्रवास आहे, वाय हा विमानाने केलेला प्रवास आहे. दोन्ही मिळून 1900 किलोमीटर होतात, दोन्हीचा प्रवास मिळून. मग कसं समीकरण बनेल? एकदम सोपं समीकरण आहे. एक्स अधिक एक्स वाय बरोबर एक्स हा एक्स बरोबर. अधिक वाय बरोबर एक्स अधिक 1900. वाय बरोबर 1900. कारण एक्स हा बसने केलेला प्रवास आहे किलोमीटर मध्ये, म्हणजे बसने कापलेलं अंतर, आणि हे विमानाने कापलेलं अंतर, आणि एकूण दोन्ही मिळून जे अंतर कापलंय ते 1900 आहे. बरोबर की नाही? येस मॅम. हे पहिलं समीकरण झालं है ना. बसने आणि विमानाने एकूण अंतर जे कापलेलं आहे ते 1900 आहे. हे पहिली अट आहे. ठीक आहे. दुसरी अट काय दिलेली आहे बघा आपल्याला. बसचा सरासरी वेग वेग दिलाय. वेग, बसचा जो वेग आहे तो 60 किलोमीटर दर तास आहे. म्हणजे बस जी जाते ना तिचा जो स्पीड आहे तो एका तासात 60 किलोमीटर इतका आहे. म्हणजे बस जी आहे ती एका तासात 60 किलोमीटर अंतर पार करत, तिचा वेग दिलेला आहे बसचा. आणि विमानाचा सरासरी वेग जो आहे तो 700 किलोमीटर प्रति तास आहे. आता विमान नक्कीच काय असणार आहे? जास्त वेग असणार ना विमानाचा, येस मॅम. कारण विमान आहे ते, है ना. विमानाचा जो वेग आहे तो 700 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे विमान एका तासात 700 किलोमीटर जाऊ शकतं. तेच बस जर जाते तर ती 60 किलोमीटर जाते एका तासामध्ये. हे दोन्हीचा आपल्याला स्पीड म्हणजे वेग दिलेला आहे. आणि काय दिलंय? दोघांचा वेग देऊन आपल्याला काय दिलंय की जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण तिथे केला. अंतर दिलंय. नाही, अंतर तर आधी दिलं होतं. ही काय दिलंय? 5 तास म्हणजे काय दिलंय? 5 तास म्हणजे काय दिलंय? दोन्ही मिळून प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला, विमानाचा पण आणि बसचा पण. 5 तास हा काय आहे? 5 तास म्हणजे काय आहे? ती अंतर आहे. तास 5 तास नो मॅम. अंतर आहे. वेळ आहे. काय आहे? वेळ. वेळ आहे. वेळ जाण्यासाठी बरोबर आहे. लागलेला वेळ आहे मॅम. कालावधी आहे. बरोबर. हा, दोन्हीसाठी एकूण जो वेळ लागला तो. ठीक आहे. तर आपण काय करायचं? वेळ काढायची दोन्हीसाठी. त्यांनी म्हणजे बसने किती अंतर कापलं ते एक्स आहे, पण बसने किती वेळ त्याने प्रवास केला आणि विमानाने किती वेळ प्रवास केला. कारण आपल्याला वेळ दिली एकूण दोघांची मिळून वेळ दिली. तर मला दोघांची पण वेळ काय आहे ती काढावी लागेल. म्हणजे बसने केलेला प्रवास किती वेळेचा होता, कालावधीचा होता, आणि विमानाने केलेला प्रवास किती कालावधीचा होता. पण मग ते काढण्यासाठी आपल्याला ते सूत्र वापरावं लागेल, जे आपण वेगाचं सूत्र आहे. वेगाचं सूत्र काय आहे? वेग दिले. वेळ बरोबर वेगाचं सूत्र अंतर काय आहे? छेद वेग. हा बरोबर. आपण वेगाचं सूत्र असं असतं, अंतर भागिले वेळ. पण वेळेचं सूत्र पाहिजे तर वेळ इकडे न्या, वेग इकडे आणा, है ना. असं आपण करतो. म्हणजे वेळ पाहिजे तर वेळेचं सूत्र अंतर भागिले वेग असतं. म्हणजे फक्त वेळ इकडे जाणार, वेग इथे येणार, असं असं. वेळ जर हवी आहे तुम्हाला तर अंतर भागिले वेग. कळलं का? या एका सूत्रावरून तुम्हाला तिघांची पण सूत्र मिळतात. वेगाचं पण मिळतं, अंतराचं पण मिळतं, वेळेचं पण मिळतं. वेगाचं हे सूत्र आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. वेळेचं हे सूत्र आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आणि अंतराचं सूत्र वेग गुणिले वेळ असतो. म्हणजे हे हा वेळ इकडे जाऊन गुणिले होतो, मग अंतराचं सूत्र वेग गुणिले वेळ. हे नकोय आपल्याला. आपल्याला वेळेचं सूत्र पाहिजे. वेळेचं सूत्र काय आहे? अंतर भागिले वेळ. वेग. वेळेचं सूत्र काय? अंतर भागिले वेग. वेग. बरोबर अंतर भागिले वेग. आता मला वेळ दोन्हीचा काढायचा आहे. म्हणजे बसने किती वेळ त्याने प्रवास केला आणि त्याने बसचा वेळ असा आपण लिहू. बससाठी लागणारा वेळ, बसचा प्रवासाचा वेळ.
तर बसचा वेळ जर पाहिजे तर टीचर आपण बसने असंही लिहू कापलेलं शकतो अंतर ना, बसने आणि केलेला बसचा प्रवास. वेग. हा म्हणजे वेळ आहे ना ती, बसने केलेला प्रवास म्हणजे अंतर पण होऊ शकतं. बसचा वेळ, बससाठी बसमधून किती वेळ प्रवास केला, तर बसने कापलेलं अंतर भागिले बसचा वेग. आता बसने कापलेलं अंतर किती आहे, बसने किती अंतर कापलंय आपण? 60 किलोमीटर. एक मानलंय ना नाही, टीचर आपण. अंतर. हा बरोबर, एक्स मानलंय. 60 जो आहे तो वेग आहे, 60 किलोमीटर प्रति तास हा काय आहे, वेग आहे. वेग. आपल्याला अंतर, अंतर बघा पहिलंच आपण जे मानलेलं आहे आपण आधी, एक्स जे आहे ते बसने कापलेलं अंतर आहे, बरोबर आहे. बसने कापलेलं अंतर एक्स. हो मॅम. आणि बसचा वेग किती आहे, बसचा वेग 60 किलोमीटर. 60. ठीक आहे. तर एक्स भागिले 60 एवढे तास, बरोबर तास. एवढे तास त्यांनी बसने प्रवास केलाय. एक्स भागिले 60 एवढे तास बसने प्रवास केलेला आहे. ठीक आहे. आणि विमानाने किती तास प्रवास केला, तर विमानाचा वेळ किती आहे, अंतर भागिले वाय छेद विमानाचं अंतर. 700. बरोबर, वाय छेद 700 तास. ठीक आहे. तर हे दोन्हींचा जो एकूण वेळ आहे, दोन्ही मिळून, बसचा आणि विमानाचा मिळून एकूण वेळ किती दिलेला आहे, हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला. हा म्हणजे दोन्ही मिळून जो प्रवास आहे तो 5 तासाचा आहे. मग माझं समीकरण कसं बनेल, एक्स छेद 60 म्हणजे दोन्ही मिळून प्लस हा वाय प्लस छेद हा, 700. हा प्लस वाय छेद 700 बरोबर 5. हे पण तास आहेत. हे एक्स भागिले 60 बसने केलेला प्रवासाचा वेळ आहे, एक्स भागिले 60 तास, आणि वाय भागिले 700 तास विमानाने केलेला प्रवास आहे, आणि दोन्ही मिळून 5 तास होतात. टीचर आता दोन्ही छेदांचा लसावी मसावी काढायचा ना. हा लसावी बरोबर, फक्त लसावी. लसावी. दोघांच्या पाड्यात येणारी सगळ्यात छोटी संख्या शोधायची, 60 आणि 700. ही येते का, 4200. यांचा लसावी ना 2100 येतो. 2100 कसा येईल, 60च्या पाड्यात 6च्या पाड्यात 21 कुठे येतात, नाही येत मॅम. 4200 येऊ शकतं. 42, 60च्या पाड्यात 6च्या पाड्यात बघा 42 येतात. आपण 420 पण नाही घेऊ शकत. 420 सॉरी टीचर, 4200 ला आम्ही 4200 ला मी 2 ने भाग दिला होता. नाही, Yes. 42 ने आपण 4200 जे 4200 जे आहे तो यांचा लसावी येऊ शकतो है ना, कारण 700 ने पण Yes, 700 ने पण teacher. भाग जाईल बघा 4200 ला. 4200. हा, तर मी काय करेन आता, 4200 ने पूर्ण समीकरणाला गुणते. ठीक आहे. तर एक्स भागिले 60 गुणिले 4200 अधिक वाय भागिले 700 गुणिले 4200 आणि बरोबर 5 गुणिले 4200 पूर्ण समीकरणाला गुणला. आता इथे 0 0 गेला, 6 1 6, 2100 पण येऊ शकतो का, नाही. यस टीचर, 4200 ला 2 ने जर भाग दिला तर 2100 उत्तर नाही, येते. आणि 2100 नाही येणार, पण 2100 नाही येणार. हे 2 0 केले, 6 आणि यांचा गुणाकार करा, म्हणजे तुमचं समीकरण 5 ने याला गुणा. इथे किती येणार, 70x, इथे 70x अधिक 6y बरोबर एवढं येणार, 21,000. इथे 21,000 आहे, बरोबर आहे. यस मॅम. याला आणखी 2 ने भाग जाऊ शकतो.
ह्याला आणखी सोपं तुम्ही बनवू शकता. ह्याला सोपं कसं बनवाल, हे 70 आहे, 6 आहे आणि ह्याला सगळ्यांना 3ने पण भाग जातो बघा. नाही, 3ने 70ला नाही जाणार, 2ने जाईल. सोपं तुम्हाला समीकरण तयार करायचं असेल तर 2ने भाग लावू शकता तुम्ही. याला 2ने भाग लावला 70ला तर 35x येणार. 6y ला 2ने भाग लावला 3y येणार. आणि ह्याला जर मी 2ने भाग लावला तर बे बे शून्याचा भाग, 2×5 = 10,500 येणार. कारण 21,000 आहेत ना ते पूर्ण. कारण सगळ्यांना तुम्हाला 2ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, त्यामुळे तुम्ही लावू शकता. असं समीकरण येईल दुसरं. आणि पहिलं समीकरण आपल्याला असं होतं, x + y = 1,900. बरोबर आहे. हे पहिलं होतं समीकरण. कळलं का काय केलं मी इथे? यस टीचर. हो मॅम, कळालं मॅम. आधी मी 4,200 गुणलं, कारण मला हे छेदातले दोन्ही पण घालवायचे होते, 60 आणि 700. 6 42 होतात. तर म्हणजे दोघांच्या पाड्यात येणारी संख्या 42 आहे, 6च्या आणि 7च्या. पण मला 2 शून्य द्यावे लागतील, कारण इथे 700ला 2 शून्य आहेत, इथे एकच आहे. पण 420 नाही घेऊ शकत. 420 घेतले तर हे 700 बरोबर जाणार नाही. ठीक आहे, 2 शून्य तरी पाहिजे 700चे जायला. त्यामुळे 4,200 घेतले. 4,200ने गुणल्यानंतर मला अशा प्रकारचं समीकरण मिळालं. आता हे समीकरण पुन्हा 2ने भाग जाणार आहे, म्हणून मी पुन्हा 2ने भाग लावला त्याला. आता काय करायचं पुढे? एका कोणत्या तरी एकाचा तुम्हाला सहगुणक सारखा करावा लागेल. कोणाचं करूया सहगुणक सारखा? टीचर, आपल्याला समीकरण 1ला जर आपण 3ने भाग दिला तर? 3ने गुणलं. सॉरी टीचर, 3ने गुणलं. समीकरण 1ला 3ने गुणू आपण. तर टीचर, आपलं तिसरं समीकरण तयार होतं 3x + 3y = 5,700. हा, मी हे दुसरं समीकरण आधी वरती लिहिते, कारण तिथे मोठ्या संख्या आहेत. म्हणजे मला जरी वजाबाकी आली तरी सोपे पडेल. मी इथे 3ने गुणते. 3x + 3y = 5,700. 5,700. बरोबर. आता वायचा सहगुणक सारखा झाला बघा तुमचा, है ना? आता या Yes, teacher. समीकरणांची 3y काय करायला लागेल? cancel झालं. नाही, पण आधी teacher, समीकरणांची बेरीज cancel. करू की वजाबाकी? वजाबाकी. वजाबाकी करावी लागेल, है ना? कारण तुमचं जे धन आहे ते तसे जाणार नाही, एकाचे चिन्ह बदलावं लागेल, म्हणून वजाबाकी केल्यावर ह्या सगळ्यांचं चिन्ह बदलणार. हे धन 3y, हे ऋण 3y हे जातील. आता हे धन 35x आणि हे ऋण 3x म्हणजे किती होतील? धन 35x ऋण 3x 32x. हा, धन 32x. इथे 10,500 हे धन आहेत आणि हे ऋण 5,700. 4,800. किती? 4,800. 4,800. टीचर, आता आपण इकडे 32x आहे ना, तर हे इकडे गुणाकारात आहे, तर इकडे जाताना भागाकारात होईल. म्हणून याला भाग दिला तर आपलं x = 16 150 उत्तर किती येतं. आलं? 150 आलं. हा, 150. 150 आलं, म्हणजे 150. ठीक आहे. बसने केलेला आता ही प्रवास किंमत 150 बसने किलोमीटर. बरोबर. समीकरण 1 मध्ये ही किंमत ठेवू आपण, x = 150. समीकरण 1 सोपं आहे ना, म्हणून मग त्याच्यात ठेवूया. मग पटकन आपल्याला y पण मिळेल. x + y = 1,900 असं पहिलं समीकरण. x 150 आहे अधिक y = 1,900. y इथेच ठेवायचा, 150 तिकडे जाऊन वजा होईल. ते तुमचं आता किती उत्तर येणार? 1,750 किलोमीटर. हे किमी मध्ये आले दोन्ही पण उत्तर. म्हणजे हा विमानाने केलेला प्रवास आहे आणि हा
तुमचा एक्स आहे तो बसने केलेला प्रवास आहे ना. विमानाने तर लवकर पोहोचणार म्हणून 5 तासात प्रवास झाला. जर बसने जास्त प्रवास केला असता तर जास्त वेळ लागला असता, कारण बसचा स्पीड कमी आहे ना, बरोबर ना. बघा बसने फक्त 150 किलोमीटरच, म्हणजे इथून मुंबईला ते बसने गेले आणि मग पुढचा प्रवास त्यांनी विमानाने केला, असं थोडक्यात होतं ते. बघा 5 तासात प्रवास का झाला एवढा मोठा, कारण जास्त प्रवास कशाने केला असेल त्यांनी, विमानाने. 1750 किलोमीटर विमानाने केला, फक्त 150 किलोमीटर बसने केलेलं आहे. कळलं या ना. येस मॅम. ठीक आहे, आता आपण काय घ्यायचं, प्रॉब्लेम सेट मध्ये तुम्हाला काय आहे डाऊट, नाहीतर आपण मी विचार करते आपण मॅथ्स 2 स्टार्ट करायचं. येस मॅम. ठीक आहे, मॅथ्स 2 आपण सुरू करू. ठीक आहे, चालेल ना सगळ्यांना. मॅथ्स 2 स्टार्ट करते, कारण आपलं पोर्शन पण व्हायला पाहिजे. इथे काय याच्यात जर ओके येत मॅम, नसेल चालेल. प्रॉब्लेम सेट मध्ये, जर काही डाऊट असेल प्रॉब्लेम सेट मध्ये तर तुम्ही मला विचारू शकता नंतर. ठीक आहे, प्रॉब्लेम सेट एकदा बघा, जर काय डाऊट असेल तर आपण नंतर घेऊ. मॅथ्स 2 मध्ये आपला पहिला जो धडा आहे तो आहे समरूपता. समरूपता आणि एकरूपता याच्यामध्ये फरक आहे. आपण बघा अजूनपर्यंत एकरूपता शिकलो. एकरूपता म्हणजे काय, तर एखादी आकृती दुसऱ्या आकृतीशी तंतोतंत जुळणे. बरोबर, तंतोतंत जुळणे म्हणजे एकरूप असणे. म्हणजे आता आपला हात, हा हात आणि आपले हात तंतोतंत ही बोट एकमेकांशी जुळतात, याला आपण एकरूप असणं असं म्हणतो, एकरूपता म्हणतात त्याला, है ना. तंतोतंत एखादी आकृती, आता एखादा त्रिकोण आहे आणि दुसरा त्रिकोण आहे, तर तो त्रिकोण एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणावर आपण ठेवला, पण संगती महत्वाची आहे. तुम्हाला सांगितलं होतं संगती म्हणजे त्रिकोण, आता असा एक त्रिकोण आहे आणि त्याच्यावर असा त्रिकोण ठेवला तर तो तंतोतंत नाही जुळणार. जसं ए बी सांगते हा तुम्हाला आकृती बघा. समरूपता आपण सुरू करू. ते आपण बघणार आहोत. आता एक हा त्रिकोण आहे एबीसी आणि दुसरा त्रिकोण आहे डीएफ आहे. तर एबीडी बरोबर एकरूप आहे, बीसी ईएफ बरोबर एकरूप आहे आणि एसी हे डीएफ बरोबर एकरूप आहे. आता बरोबर तुम्हाला काय करावं लागेल माहिती, एकरूप बघा त्याच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत, याचा अर्थ हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत, पण बरोबर तुम्हाला ती संगती पण इथे कन्सिडर करायची असते, म्हणजे संगती पण महत्वाची. म्हणजे ए वर बरोबर तुम्हाला डीच आणायला पाहिजेत, कारण ए वर जर तुम्ही ई, म्हणजे मी समजा कापले हे दोन त्रिकोण समजा मी कापून घेतले, बरोबर आहे, दोन त्रिकोण एकरूप आहेत, पण एकरूप होण्यासाठी त्यांची संगती पण महत्वाची आहे. संगती कळते का तुम्हाला, म्हणजे ए बिंदू बरोबर दुसऱ्या त्रिकोणाचा, ए बिंदूवर दुसऱ्या त्रिकोणाचा कोणता बिंदू यायला पाहिजे तंतोतंत जुळण्यासाठी, डी. डी यायला पाहिजे. कारण तुम्ही जर ए वर ई ठेवलात तर तो बघा, जसं आता आपले दोन हात हे जे आहेत ते एकरूप आहेत, पण मी कधी एकरूप होणार, जेव्हा मी अंगठ्यावर अंगठा ठेवेन किंवा करंगळीवर करंगळी ठेवेन तेव्हा. मी जर वेगळं काहीतरी करायला गेली, अंगठ्यावर करंगळी ठेवली तर चालेल का, ते तंतोतंत जुळतील का? नो मॅम. म्हणजे इथे संगती पण महत्वाची, एकरूपतेसाठी संगती पण महत्वाची. एकाच संगतीनुसार हे त्रिकोण एकरूप होतात, म्हणजे ती संगती कळली पाहिजे. जसं
मी इथे आकृती कशी काढली तरी हे कापून जर आपण घेतले आणि एकमेकांवर ठेवले तर बरोबर ए वर डी ठेवला, बी वर ई ठेवला आणि सी वर एफ ठेवला तरच ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात, म्हणजे ते एकरूप होतात. म्हणून एकरूपता म्हणजे दोन त्रिकोण एकमेकांशी जुळणं तर महत्वाचं आहे तंतोतंत, पण एका विशिष्ट संगतीनुसार ते जुळतात, संगतीने जुळतात. संगती फार महत्वाची आहे. संगती कळली? आपण 8वी पासून हे शिकतोय कोणत्या संगतीनुसार ते एकरूप आहे. जसं संगती लिहिताना आपण अशी लिहितो ABC संगती DEF. याचा अर्थ ए वर डी यायला पाहिजे, बी वर ई यायला पाहिजे आणि सी वर एफ यायला पाहिजे, तेव्हा ते तंतोतंत एकमेकांशी जुळतात. कळलं? आता एकरूपता म्हणजे तंतोतंत जुळणं, पण आता इथे आपल्याला समरूपता आहे ना. तर समरूपता म्हणजे काय ते नंतर आहे तुम्हाला थोडक्यात. आता मी फक्त असंच तुम्हाला एक आयडिया देते की समरूप असणं म्हणजे काय. समरूपतेच्या आधी आपल्याला बरंच काय काय शिकायचं आहे. समरूपतेच्या आधी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला शिकायचं आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय शिकायचं आहे आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास शिकायचा आहे, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म शिकायचा आहे. हे सगळं आपल्याला समरूपतेच्या आधी शिकायचं आहे आणि मग समरूपता आहे. हे लास्टचे जे दोन टॉपिक आहेत ते समरूपतेवर आले, पण त्याच्या आधी आपल्याला बऱ्याच वेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. ठीक आहे, तर समरूपता कळलं की नाही? समरूपता आहे पण पुढे आहे आपल्याला. पण मी एक आयडिया देऊन ठेवते की समरूपता म्हणजे काय. तर समरूपता बघा, ट्विन्स असतात ना, म्हणजे दोन भावंड असतात, ते सगळं एकमेकांशी जुळणार असतं. त्यांची उंची, त्यांचा रंग, त्यांचा चेहऱ्याचं सगळं जे ठेवण आहे ती सगळी सेम टू सेम है ना. काही बघा ट्विन्स असतात, जुळी भावंड असतात. येस मॅम, आमच्या गावात पण आहे. हा, ते एकदम सेम असतात. म्हणजे ते काही म्हणजे फक्त आई वडिलांनाच कळू शकतं त्यांच्यातलं फरक. तर अशी जी आहे ते म्हणजे एकरूपता आहे त्याला, म्हणजे एकदम तंतोतंत जुळणं. पण कधी कधी वडिलांसारखा एखादा मुलगा दिसतो है ना, किंवा आईसारखी मुलगी दिसते, तर त्याच्यामध्ये ते दिसायला सारखे असतात पण त्यांचं जे उंची वगैरे आहे ती कशी आहे, कमी जास्त आहे. ठीक आहे, तर समरूपता म्हणजे तसंच असतं. समरूपता म्हणजे काय माहितीये का, दोन त्रिकोण समरूप असतात म्हणजे काय, तर एक त्रिकोण मोठा असतो आणि एक त्रिकोण लहान असतो, म्हणजे ते दिसायला सारखे असतात. जरा दिसायला सारखे असतात पण लहान मोठे असतात. म्यूट करा, म्यूट. समरूप त्रिकोण म्हणजे काय, तर ते दिसायला सारखे आणि मापामध्ये माप पण त्यांची कोन सारखे असतात. संगत कोन जे ते सारखे असतात, म्हणजे हा 60 असेल अंशाचा तर हा त्याचा संगत कोन पण 60 अंशाचा असतो. हा 50 असेल तर हा पण 50. कोन सारखे असतात, फक्त बाजू आहेत ना, बाजू त्या लहान मोठ्या असतात. लहान मोठ्या पण कशा, तर त्या प्रमाणात असतात, प्रमाणात. म्यूट करा, म्यूट. बघा एकरूपतेमध्ये कसं असतं, एकरूपतेमध्ये संगत बाजू आणि संगत कोन सगळंच सारखं असतं. म्हणजे काय, हा AB जेवढा असेल ना, आता AB समजा 5 सेंटीमीटर लांबीची असेल तर इथे DE पण किती सेंटीमीटरची असेल, 5. किती, 5च असणार. ही BC जर 7 सेंटीमीटरची असेल तर इथे या त्रिकोणामध्ये EF त्याची संगत बाजू पण तेवढीच असणार. हा, तेवढीच. 7 किलो. कळलं? AC जेवढी लांबीची तेवढीच, आणि कोन पण संगत कोन पण एकरूप. म्हणजे काय, तर हा कोन जेवढा आपण बघा सारख्या चिन्हाने दाखवतो असे, जेवढा A तेवढाच D, जेवढा B जेवढा B आहे तेवढाच E मापाचा. कोन कोनांची संगत कोनांची माप पण सारखी, संगत बाजू पण. एकरूपता ना, मी तुम्हाला सांगते, समरूपता नाही. एकरूपतेमध्ये संगत बाजू आणि संगत कोन सगळंच एकरूप असतं. संगत बाजू पण एकरूप असतात
आणि संगत कोण पण कसे असतात? एकरूप. संगत बाजू पण एकरूप. हा, एकरूप म्हणजे सारख्या मापाचे. समरूपतेमध्ये थोडासा फरक आहे. समरूपतेमध्ये काय आहे, तुम्हाला कोण संगत कोण एकरूप मिळणार. संगत कोण एकरूप असतात, जसं मगाशी सांगितलं, हा 60 असेल तर हा त्याचा संगत कोण 60 असेल, हा 50 असेल तर हा 50 असेल, 70 असेल तर 70. कोण सारखे, संगत कोण सारखे एकरूप, पण बाजू एकरूप नसतात. बाजू लहान मोठ्या असतात. म्हणजे तुम्ही म्हणाल ए बी जेवढी आहे तेवढी डी आहे का, दिसते का तेवढी? नो मॅम, लहान आहे. नो मॅम. हा, लहान मोठे, पण ना एका विशिष्ट प्रमाणात असतात. आता प्रमाणात काय असतं, प्रमाणात असणं काय असतं ते मी सांगते नंतर. आपल्याला जेव्हा तेव्हा टॉपिक येईल तेव्हा आपल्याला कळेल की काय आहे प्रमाणात असणं म्हणजे. ठीक आहे, म्हणजे बाजू ज्या आहेत ना त्या प्रमाणात असतात. बाजू एकरूप नसतात. संगत बाजू एकरूप नसतात. समरूपतेमध्ये आणि एकरूपतेमध्ये हा फरक आहे. एकरूपता याचा अर्थ एका त्रिकोणाच्या सर्व बाजू आणि सर्व कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू आणि संगत कोणाशी एकरूप असतात. एकरूपतेमध्ये दोन त्रिकोण एकरूप तेव्हा होतात जेव्हा एका त्रिकोणाचे संगत घटक जे आहेत, संगत घटक कोणते, 3 बाजू आणि 3 कोण, असे 6 घटक जे आहेत ते दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 बाजू आणि संगत 3 कोणांशी जेव्हा एकरूप असतात तेव्हा त्या दोन त्रिकोणांना एकरूप त्रिकोण म्हणतो. आणि समरूपतेमध्ये काय फरक आहे, समरूपता म्हणजे दोन त्रिकोण समरूप कधी, जेव्हा एका त्रिकोणाचे संगत कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या, एका त्रिकोणाचे कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोणांशी एकरूप असतात, पण एका त्रिकोणाच्या बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूंशी एकरूप नसतात, प्रमाणात असतात. प्रमाणात हा शब्द इथे येतो. बाजू प्रमाणात असतात, बाजू एकरूप नसतात. बाजू जेव्हा प्रमाणात असतात तेव्हा त्या त्रिकोणाला आपण समरूप त्रिकोण असं म्हणतो. हा शब्द लक्षात ठेवायचा. बाजू कशा असतात, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, समरूप त्रिकोणांच्या संगत लहान बाजू मोठ्या. कशा असतात, समरूप असतात टीचर. प्रमाणात. हा, लहान मोठ्या पण त्याला प्रमाणात. प्रमाणात. बाजू समरूप नसतात, बाजू कशा असतात, प्रमाणात. प्रमाणात असणं म्हणजे काय हे आपण 9वीला शिकलोय, पण तुम्ही लक्षात नसेल. गुणोत्तर व प्रमाण बघा आपण शिकलेलो, आठवते का थोडा, गुणोत्तर व प्रमाण. प्रमाणात असणं काय आहे, तर ते काय आहे ते आपण नंतर बघू. ठीक आहे, मी फक्त एक तुम्हाला सांगितलं की समरूप असणं म्हणजे काय. तर दोन त्रिकोण समरूप असतात म्हणजे ते दिसायला सारखे. म्हणजे आपण एखादी प्रतिकृती कशी तयार करतो, म्हणजे आता पृथ्वी गोल आहे पण आपल्या शाळेतला जो पृथ्वी गोल आहे आणि खरोखरची पृथ्वी, म्हणजे ते आपण कसं ते प्रमाणात, म्हणजे त्याला समरूप म्हणतात. म्हणजे कळलं का, आपल्या भारताचा नकाशा आणि आपला खरा भारत ऍक्च्युली मोठा आहे खूप, पण त्यालाच आपण काय करतो, एका पानावर आणतो. पण पानावर आपण तसाच आणतो जसा तो आहे खरा, आकार तसाच असतो, फक्त अंतर जी आहे ती कमी होतात, कॉम्पॅक्ट होतात. म्हणजे तिथे जर 10,000 किलोमीटर अंतर आहे तर इथे 10 सेंटीमीटर असतं आपल्या कागदावर. मग ते पण प्रमाण आहे, ते पण आपण माझ्याकडे 9वी मध्ये वगैरे तुम्ही शिकला असाल. शब्द प्रमाण, अंक प्रमाण, नकाशाचे प्रकार आहेत, बरोबर ना? येस मॅम. समजते का? कॉम्पॅक्ट होऊन जात. मग त्या आकृत्या ज्या आहेत त्या पण समरूप आपण त्यांना म्हणू शकतो. म्हणजे खरा भारत आणि नकाशावरला भारत दोन्ही आकृत्या समरूप आहेत. म्हणजे वडील आणि वडिलांसारखा दिसणारा मुलगा, सेम टू सेम तसा दिसणारा मुलगा, हे पण आपण यांना पण समरूप असं म्हणू शकतो. कळलं? समरूप. येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. आता याच्यामधला आपला सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तो आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. हा आपला पहिला टॉपिक. दोन त्रिकोणांच्या पहिला टॉपिक आपण बघणार. ठीक आहे, गुणोत्तर परत आला. गुणोत्तर आणि प्रमाण. कोणाकडे आवाज येतोय? म्यूट करा.
म्यूट करा. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. तर गुणोत्तर म्हणजे काय, जसं आपण बघा गेल्या वर्षी गुणोत्तर शिकलो 35 आणि आता समजा मी सांगितलं 35 आणि 40चं गुणोत्तर सांगा. पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी असलेलं गुणोत्तर. मग आपण काय करतो, असं काढतो 35/40. आठवते का गुणोत्तर प्रमाण मध्ये? येस मॅम. गुणोत्तर 35चं 40शी असलेलं गुणोत्तर म्हणजे 35/40. मग आपण ह्याला भाग लावतो, म्हणजे हे जे गुणोत्तर आहे ते 7/8 आलं. असं गुणोत्तर लिहिण्याची पद्धत आहे. 7/8, 1/2, 3/4 याला गुणोत्तर म्हणतात. कळलं का नाही? म्हणजे थोडक्यात भागाकार असतो. एका हो मॅम, संख्येला दुसऱ्या कळलं. संख्येत एक संख्या अंशात दुसरी संख्या छेदात, आणि मग त्याला संक्षिप्त रूप द्यायचं. म्हणजे त्याला कशाने भाग जात असेल तर लावायचं आणि मग गुणोत्तर असेल लिहायचं 7/8. मग आपल्याला पण इथे गुणोत्तर काढायचंय. पण कोणाचं गुणोत्तर काढायचं इथे आपल्याला? 35 आणि 40. नाही, ते झालं आपलं. ते संख्यांचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, एक उदाहरण दिलं. आता इथे मला काय काढायचंय, गुणोत्तर काढायचंय. कोणाचं? दोन दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. ठीक आहे, म्हणजे दोन त्रिकोण आहेत. ठीक आहे, मग ते मी दोन त्रिकोण काढते. आता ते कोणतेही असू शकतात. असं नाही की दोन त्रिकोण एकरूपच पाहिजे किंवा समरूप. कोणतेही दोन त्रिकोण रॅन्डम घ्यायचे. असं काय, समजा हा एक त्रिकोण आहे आणि दुसरा, असे ते समरूपच समरूपच पाहिजे असं नाही. तसेही दोन त्रिकोण. आता समजा हा आहे PQR आणि हा आहे LMN. ठीक आहे, आता हे दोन त्रिकोण आहेत. एक PQR आहे, एक LMN आहे. आता हे दोन त्रिकोणांचं मला क्षेत्रफळ पाहिजे आणि मग मी त्यांचं घेणार गुणोत्तर. आधी मला क्षेत्रफळ काढू दे आणि मग त्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दे. बरोबर आहे. आता त्रिकोणांचं जर क्षेत्रफळ पाहिजे तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र, त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं मिळतं आठवते का? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर कोणाला येतं सूत्र त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं? टीचर मॅम, पाया गुणिले उंची. पण पाया गुणिले उंची नाही, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पाया गुणिले उंची. फक्त पाया गुणिले उंची हे समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. मॅम, त्रिकोणाचं 1/2 क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. बरोबर. आता उंची पाहिजे ना, म्हणून मी इथे काय करते माहितीये का, एक उंची या त्रिकोणात काढते. ही PA उंची मी काढते या त्रिकोणामध्ये, आणि इथे पण मला एक उंची पाहिजे LP, ही उंची आहे. आता मी जर PA उंची आहे तर पाया कोणता घ्यायचा या त्रिकोणाचा? QR. आता मी लिहिताना कसं लिहिते, एरिया. ए म्हणजे एरिया, एरिया म्हणजे क्षेत्रफळ. एरिया. मी असं लिहित नाही पूर्ण. हा, एरिया ऑफ त्रिकोण PQR. एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले पाया, पाया QR आहे आणि उंची PA आहे. बरोबर, PA. येस मॅम. हा पाया आहे आणि ही उंची आहे. हे झालं पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ PQRचं. तसंच दुसरा जो त्रिकोण आहे, एरिया ऑफ त्रिकोण LMN, त्याचं सूत्र कसं लिहिणार? 1/2 गुणिले MN गुणिले LB. MN गुणिले LB. बरोबर. आता हे जे दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ मला मिळाले, PQRचं पण मिळालं आणि LMNचं पण मिळालं. आता मला या दोन त्रिकोणांचं जे क्षेत्रफळ मिळालंय त्याचं काय घ्यायचंय? गुणोत्तर. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घ्यायचंय.
मग गुणोत्तर घ्यायचंय, मग मला काय करावं लागेल? या दोघांचा क्षेत्रफळांचा काय करावं लागेल? गुणोत्तर मिळवण्यासाठी गुणाकार. मला काय करावं लागतं? मॅम गुणाकार करावा लागेल. भागाकार. नाही, बघा. मग अशी 35 आणि 40चा आपण 35 आणि 40चं गुणोत्तर कसं घेतलं? 35 भागिले 40 केला, गुणिले केलं आपण भागाकार करू. गुणोत्तर घेण्यासाठी. मग या नाही दोन मॅम, भागिले. त्रिकोणांचे जे क्षेत्रफळ आहे, एरिया ऑफ त्रिकोण PQR आणि एरिया ऑफ त्रिकोण LMN, यांचं गुणोत्तर पाहिजे तर इथे भागाकार करावा लागेल. एरिया ऑफ त्रिकोण PQR भागिले एरिया ऑफ त्रिकोण LMN. बरोबर. आता बरोबरचं चिन्ह इथे मध्ये कॉमन. आता जसं डावीकडे मी भागाकार करावा लागेल, कारण जे आपण डावीकडे करू तेच उजवीकडे सुद्धा मला करायचं आहे. भागिले 1/2 गुणिले MN गुणिले LB. बरोबर आहे. हे मी घेतलं गुणोत्तर क्षेत्रफळाचं. क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतल्यानंतर जे डावीकडे जर मी गुणोत्तर घेते तर उजवीकडे पण मला घ्यावं लागेल, कारण हे समीकरण आहे. तर 1/2 इथून निघून जातात आणि मग काय राहतं? एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर Q छेद MN गुणिले LB. बरोबर. 1/2 निघून गेले, कारण वरती खाली सेम आहे ना, 1/2 ते निघून जातात. आणि मग काय राहतं? फक्त पाया गुणिले उंची, आणि इथे पण पाया गुणिले उंची शिल्लक राहतं गुणोत्तरामध्ये. सूत्रामध्ये 1/2 आहेत. एका त्रिकोणाचं सूत्र घ्यायचंय, एक क्षेत्रफळाचं ते 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पण जेव्हा आपण गुणोत्तर घेतो तेव्हा वरती खाली 1/2 काय होतात? 1/2 काय होतात? निघून जातात ना, कॅन्सल बरोबर की नाही? कॅन्सल होतात. येस मॅम. इथे बघा, इथे हे 2 त्रिकोण तुम्हाला दिलेले आहेत, एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण PQR. मग त्यांनी काय केलं? इथे पण तसंच पाया गुणिले 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, मग 1/2 गेले, मग तुम्हाला हे असं मिळतं. ठीक आहे. हे कळलं? इथपर्यंत कळलं? येस मॅम. येस हा. तर याच्यावरून आपण एक विधान तयार केलं. ते विधान नीट लक्षात घ्यायचं. ते विधान काय आहे की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. इथे बघा, डावीकडे मी काय घेतलंय? 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. मग हे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं आहे? तर त्यांच्या संगत पाया, इथे पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं. म्हणजे दोघांचं पण पाया आणि उंची घेतली आणि त्यांचा गुणाकार केला आणि दोघांचं पण गुणोत्तर घेतलं. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया उंची भागिले खाली दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची यांचा गुणाकार केला. बरोबर आहे. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची, पाया आणि उंची आणि पाया खाली आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं. गुणोत्तर म्हणजे आपण दोघांचं दोन्ही बाजूला गुणोत्तर घेतले. इकडे क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे आणि इकडे संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराचं गुणोत्तर आहे. नाही कळलं? 2 त्रिकोणांच्या कळलं मॅम. क्षेत्रफळांचं 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढं असतं. गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं. म्हणजे 2 त्रिकोण असतील, कुठलेही 2 त्रिकोण, कोणतेही 2 त्रिकोण कसेही असू देत, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलं. काय विचारलं? क्षेत्रफळांचं गुणोत्तर. बघा, म्हणून आपण एक सूत्र तयार केलं असं. 2 त्रिकोण कुठले पण असू दे, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर A1 A2. A1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, आणि हे आहे दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. यांचं गुणोत्तर हे कसं आहे? पहिल्या त्रिकोणाचा पाया
आणि पहिल्या त्रिकोणाची उंची यांच्या गुणाकाराच्या आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची यांच्या गुणोत्तर. म्हणजे A1 छेद A2 हे काय आहे, दोघांचं क्षेत्रफळ आहे. B1 H1 B1 म्हणजे बेस असं आपण म्हणतो ना इंग्लिश मध्ये, म्हणून बी Ma'am, breathe. हाईट म्हणजे उंची. ब्रेथ नाही, बेस पाया, पायाला बेस असं नाव आहे. म्हणून पहिल्या त्रिकोणाचा बेस म्हणजे पाया गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि H2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची. हे सूत्र कळलं? हे येस सूत्र मॅम. लक्षात ठेवायचं. हा मॅम A1 कळलं. भागिले A2 बरोबर B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बघा, असं सूत्र तुम्हाला मिळतं. B1 गुणिले H1 B2 गुणिले H2. पुढे काय काय आहे ते आपण नंतर घेऊ. ठीक आहे. छान इंटरेस्टिंग काय काय आहे ओके आपण मॅम. बघूया नेक्स्ट. मॅम आम्ही प्रॅक्टिस सेट सोडवू का? प्रॅक्टिस सेट. हा, प्रॅक्टिस सोडवू ना? हो हो मॅम हो. तुम्ही होमवर्क विचारलं का मित्रांना? तुम्ही विचारा ना एकदा. तुम्ही विचारलं तर मग लवकर काय तरी बघता येईल. ठीक आहे. ओके मॅम. ओके बाय. ओके मॅम. थँक्यू मॅम. बाय टीचर, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम.